तर चला मित्रांनो, आता आपण निघूया आपल्या घरी जायला. पुन्हा एकदा रेकॉर्डिंग करतोय मी. समोर बघितलात ना तर तुम्हाला सिग्नल दिसणारच नाही, कारण ते सिग्नल तुटलेले आहेत. आणि फक्त हे जे काउंटिंग चालू आहे ना त्याच्यावरच लोक सिग्नलवरती थांबतात. जेव्हा काउंटिंग ग्रीन होतं तेव्हा लोक जातात पुढे. येलो, रेड, ग्रीन एकही लाईट दिसत नाही समोर. बघा, नाहीच आहे, काढलेलंच आहे, सगळं काढून ठेवलेलं. तर कृपया लक्ष द्यावं RTOने, तिथे सिग्नल लावावं, कारण सिग्नल तुटलेले आहेत, नाहीच आहे तिकडे. फक्त या काउंटिंगवरती फक्त चालतं. तरी इथे कोण थांबत नाही, सगळे निघूनच जातात, कोण हे करत नाही. सिग्नल कोण पाळतच नाही इकडे. हा बाबा मध्ये उभा आहे. हे बघा, असं ग्रीन झाल्यावरती जावं लागतं. पुन्हा एकदा त्याच मार्गाने आपण चाललो जे सकाळी आलेलो आपण. तिथे एक पुढे पण प्रॉब्लेम्स आहेत. तिथे आता तोडून मोठा रोड केला आहे, पण टँकर, रिक्षा सगळ्या उभ्या असतात ना, त्याच्यामुळे तो रस्ता अजून छोटा वाटतो, मोठा करून सुद्धा. हे बघा, इथे ही तोडलेली आहेत, आत्ताच दुकानं तोडलेली आहेत, अजून माती पण उचलली गेली नाही. आणि अशा गाड्या उभ्या असतात ना तर अजून छोटा होतो रोड. हे बघा, हे असे पार्किंग केलेले असतात. हे बघा, हे असे इथे रिक्षा उभ्या केलेल्या असतात ना, त्याच्यामुळे रस्ता खूपच शॉर्ट होतो. कुत्र्याची गाडी, कुत्रे उचलायची गाडी. हा एक सिग्नल, इथे पण या सिग्नलला कोण थांबत नाहीत, सरळ निघून जातात. अजून सिग्नल लागलेलं नाही तरी लोक लेफ्टला जात आहेत. लोक बघा, जायला किती घाई आहे बघा. काय घाई आहे त्याला, सिग्नल नाही झालंय तरी पण ते पळायची घाई. मी कधी रूल तोडत नाही, कारण काय होतं माहितीये, फुकटचं ते पाच पाच. हा बघा, हा बघा, हा बघा कसं चाललं, हा बघा.
हा बघा सिग्नल नाही आहे तरी कसा क्रॉस करतोय बघा. कारण ते 5,000-5,000 रुपये फाईन कोण भरणार? हे बघा विदाउट हे बघा कोण कोण बघतच नाही. सरळ सिग्नल चालू व्हायची वाटच नाही बघत. सरळ वाटायला लागतात सरळ. मग कसं नाही ऍक्सिडेंट होणार नाही तर काय होणार? त्यांच्या फाईन कोण चेक करतंय? त्यांच्या अकाउंट मधनं जर ऑटोमॅटिक पैसे कट झाले असते ना तर त्यांना कळलं असतं की बाबा आपल्याला फाईन लागतोय म्हणून. ते काय येत आहे ना येऊ दे काय फरक नाही पडत असं हिशोब आहे. आता इथे पण तुम्ही बघाल ना तर ह्या वळणावरती एवढं रिस्की आहे ना तरी लोक एवढ्या स्पीडने जातात ना आणि त्यांना अंदाज नाही आला की हे सरळ तर ह्याच्यावरती आपटतात बॅरिकेड. किती बघा लोक आपटलेली आहेत इथे. माझ्या पुण्यात परवाच्या दिवशी मी सकाळी बघितलेलं. त्याच्यामुळे इथे येताना ना एकदम शांत आणि सरळ यावं लागतं. आपल्याला कळतंय म्हणून आपण चालवतो असं नाही करायचं. काय झालंय याची छोटी गाडी आणि त्याची मोठी गाडी त्याच्यामुळे त्याला बाहेर पुढे येता येत नाही. आणि हा भाई आपल्या हिशोबाने चालणार ना. मग कसं असतं ते. किती सुंदर हा बोर्ड आहे ऍडव्हर्टायझिंग का. एलईडी आहे मोठी मोठी लावलेली. सारखं चित्र बदलत होतं. आमच्या बिल्डिंग मधनं पण दिसतं. रात्रीचा व्ह्यू एवढा छान वाटतो ना बिल्डिंग मधनं बघायला. एक नंबर. आता मी कसा चढाव चढणार ते बघा. भारी एकदम. हे बघा काय भरून ठेवलंय पॅन टेम्पो मध्ये. हो बाबा आरटीओ तर लक्षच नसतं याच्यावरती. हा बघा हा असं चढाव चढवायला लागतो. अरे बाबा कसं चढणार. अशी कसरत आहे इकडे या जागेवरती आलं की. चल ना बाबा काय टाइमपास करतो. एक अडकला नाही ते की पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जातं. आणि इकडे पण गाड्या पार्क केलेल्या असतात ना तर मोठ्या गाड्या दोन आल्या जाम वांदे होतात. जाम बॅलन्स सांभाळायला लागतो. चढाव आहे ना पूर्ण. दोन्ही बाजूला गाड्या आल्या ना लावलेल्या असल्या मग जाम प्रॉब्लेम होतो. एवढा किचकट एरिया ना बाबा कंटाळा येतो गाडी चालवायला. मजा वाटत नाही गाडी चालवायला. पण आजकाल लहानपण आमचं इकडेच गेलंय. पहिल्यापेक्षा खूपच आता किचकट झालंय एकदम.
पहिलं तरी बरं होतं, आता लयच किचकट झालंय. रस्त्याला तर मोठे मोठे डंपर जाऊन सगळे खड्डेच पडलेत मोठे मोठे. बिल्डिंगचे कामं चालू आहेत ना, तर सिमेंट बिमेंट काय ना काय घेऊन येतात ना, त्याच्यामुळे सगळे खड्डे पडले तिथे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.